लातूर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सत्ता स्थापनेवरून आमदार संभाजी पाटील निलंगेकरांचं मोठं विधान। लातूरच्या जनतेनं महायुतीला स्पष्ट बहुमत दिलंय, त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये महायुतीचाच अध्यक्ष होणार निलंगेकर यांचं वक्तव्य। टाटा ट्रस्ट 12 आणि नाम फाउंडेशन सोबत राज्य शासनाचा सामंजस्य करार, या करारामुळे वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। शासकीय योजनेमध्ये कव्हर होत नसलेले आजार समावेश करून घेण्यासाठी सरकार सकारात्मक। कव्हर होत नसलेले सर्व आजार कसे कव्हर करता येतील यासाठी उपाययोजना करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना। मुंबई सेंट्रल परिसरामध्ये एसटी डेपोमध्ये कर्मचारी संघटनांचं धरणे आंदोलन। वेतनवाढीच्या रकमेचा हप्ता अजूनही न मिळाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष। 12वीच्या परीक्षा सुरू असताना आंदोलन सुरू केल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल। धाराशिवमध्ये डाव्या संघटनांच्या नेतृत्वामध्ये शालेय पोषण आहार कामगार संघटनेचं जिल्हाधिकारी कार्यालयावर थाळी बजाव आंदोलन। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांसाठी 1000 रुपयांची मान्य केलेली वाढ तत्काळ लागू करण्याची मागणी। नाशिकमध्ये खासगी क्लासमधील कर्मचाऱ्यांना मारहाण करणं मनसे पदाधिकाऱ्यांना बोललं। मनसेच्या 5 पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। क्लासच्या मॅनेजरनं दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल। नाशिकमध्ये ज्योतिषाकडून गुंतवणूकदाराची तब्बल 72 लाख रुपयांची फसवणूक। शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून केली फसवणूक। शरणपूर रोडवर अंजनीय ज्योतिष केंद्र चालवणाऱ्या सचिन देशमुख याच्यावर सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। अवकाळी पावसाचा फटका बसल्यामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील द्राक्षांची आवक घटली। यंदा फक्त 10 ते 15 द्राक्षांच्या गाड्यांची आवक। द्राक्षांचं उत्पादन कमी झाल्यामुळे दर किलोला 200 रुपयांच्या घरात। छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा यादीत अधिकृत समावेश। मंत्री आशिष शेलारांनी युनेस्कोकडून स्वीकारलं प्रमाणपत्र। मुख्यमंत्र्यांकडूनही आशिष शेलारांचं अभिनंदन। मुंबई उच्च न्यायालयाकडून फरार आर्थिक गुन्हेगार विजय मल्ल्याची कान उघडणी। भारतात परतण्यासाठी विजय मल्ल्याला दिली अखेरची संधी। या प्रकरणी याचिकेवर पुढची सुनावणी 18 फेब्रुवारीला। देशाची सुरक्षा भक्कम करण्यासाठी केंद्राचं मोठं पाऊल। भारत फ्रान्सकडून खरेदी करणार 114 राफेल फायटर विमानं। अमेरिकेकडून 6 पी हेटळणी विमान खरेदीला मान्यता। संरक्षण मंत्रालयाकडून 3.25 लाख कोटींच्या कराराला मान्यता। भारताचा आतापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षण करार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।